अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. मागच्या पार्ट 43 मध्ये आपण काही लहान सोपी वाक्ये इंग्रजीतून बघितली होती. लक्षात असू द्यात, आपले छोट्या वाक्यांचे इंग्रजीतले सेशन पार्ट 43 पासून सुरू झाले आहे. तुम्ही सुद्धा खूप लक्ष देऊन आणि मन लावून शिका. तर आजच्या पार्ट 44 मध्ये सुद्धा आपण अजून काही वाक्य शिकणार आहोत. हा व्हिडिओ ऐकताना आणि बघताना लाईक करा, खूप शेअर करा आणि नवीन व्ह्यूअर्सनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा. चला तर स्टार्ट करूयात. तर पहिले वाक्य आहे लेट्स गो आउटसाइड, म्हणजे चला बाहेर जाऊ किंवा चला बाहेर जाऊयात. नेक्स्ट, डू इट टुमॉरो, म्हणजे उद्या करा. नेक्स्ट, चेक युअर बॅग, म्हणजे तुमची बॅग तपासा. नेक्स्ट, कीप लर्निंग, म्हणजे शिकत राहा. नेक्स्ट, डू ॲट वन्स, म्हणजे एकाच वेळी करा किंवा लगेच करा. नेक्स्ट, इज एव्हरीथिंग ओके, म्हणजे सर्व काही ठीक आहे का किंवा सर्व काही ठीक आहे ना. नेक्स्ट, सुपर्ब, म्हणजे उत्कृष्ट किंवा खूप छान. नेक्स्ट, वी ऑल आर फाईन, म्हणजे आम्ही सर्व ठीक आहोत. नेक्स्ट, इट इज देअर्स, म्हणजे ते त्यांचे आहे. नेक्स्ट, दिस इज योर्स, म्हणजे हे तुझे आहे. नेक्स्ट, वन्स मोर, म्हणजे पुन्हा एकदा. नेक्स्ट, ओबे मी, म्हणजे माझी आज्ञा पाळा किंवा माझे बोलणे पाळा. नेक्स्ट, ऑल हॅव गॉन आउट, म्हणजे सर्व बाहेर गेले आहेत. नेक्स्ट, आर यू थर्स्टी, म्हणजे तुला तहान लागली आहे का. नेक्स्ट, ओबे युअर एल्डर्स, म्हणजे आपल्या मोठ्यांचे पालन करा किंवा आपल्या मोठ्यांची आज्ञा पाळा. नेक्स्ट, ऑल ऑफ यू कम हिअर, म्हणजे तुम्ही सर्व इथे या. तर आता तुम्ही सुद्धा या वाक्यांची खूप प्रॅक्टिस करा. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि ऐका आणि इंग्रजीतून बोलत राहा. व्हिडिओला लाईक करा, खूप शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा व बेल आयकन सुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या पार्ट नंबर 45 मध्ये अजून काही नवीन छोट्या वाक्यांबरोबर. धन्यवाद.